हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अ चॅनल. काल गावाकडे गेलो होतो आणि सहज म्हणून आम्हाला एका हुरडा पार्टीचा पार्ट होण्याचा योग आला. हुरडा पार्टीमध्ये आम्ही सामील झालो आणि छानपैकी आम्ही हुरड्याचा आस्वाद घेतला. लुसलुशीत कोवळा भाजलेला हिरवा गार हुरडा सोबत लसणाची चटणी, गूळ आणि फरसाण खूपच छान असा बेत होता. आमच्या एक मामी आहेत, दीपा मामी, त्या त्यांच्या माहेरी घेऊन गेल्या. त्यांचं माहेरचं घर शेतामध्येच आहे. एकदम सुंदर असं वातावरण. खरंच आपण म्हणू शकतो की किती भाग्यवान आहेत ही लोकं. आपल्या शेतामध्ये त्यांना राहण्याचा असं भाग्य मिळालं आहे. एकदम छान वातावरण असतं, सुंदर अशी हवा, मातीचा सुंदर असा सुगंध आणि खूप छान पक्ष्यांची किलबिलाट. एकदम छान असं वातावरण आणि ते त्यांनी छोट्याशा हुरडा पार्टीचं आयोजन केलं होतं. मामींच्या वहिनी आम्हाला गरम-गरम हुरडा छानपैकी चोळून आणि पाखडून देत होत्या आणि सोबत लसणाची चटणी तर होतीच. एकदम छान असा चवीला आणि छान असा आम्हाला योग आला हा हुरडा पार्टीमध्ये पार्ट घेण्याचा. मामींचे भाऊ आहेत, लगेचच लागेल तशी हुरड्याची कणसं आणत होती आणि आम्हाला भाजून देत होती. आता खूप लोकांना प्रश्न पडला असेल की हुरडा म्हणजे काय? तर हुरडा म्हणजे ज्वारीची कोवळी कणसं जी अजून जास्त तयार झालेली नाहीत, तर ती अशी भाजली जातात. त्यासाठी असा खड्डा खणून गोवऱ्यांच्या विस्तवावरच ही कणसं भाजतात. एकदम छान असा फ्लेवर येतो त्याच्यामुळे आणि अशा प्रकारे चोळून घेतली जातात. पहिल्या काळामध्ये बरीच लोकं हाताने चोळत होते, पण आता पण वेगवेगळी साधनं आली आहेत. त्याच्यामुळे हाताला आपल्या चटके बसत नाहीत आणि हुरडा पण छान निघतो आपल्याला. तर हुरडा छानपैकी भाजून दिल्यानंतर ते पाकडून घेतात आणि आपल्याला चटणीच्या सोबत खायला देतात. याच्यामध्ये स्पेशल अशी ती हिरवीगार लसणाची चटणी देतात. हिरव्यागार लसणाच्या चटणीच्या सोबत जर तिखट लागेल तर गुळाचा खडा देतात आणि फरसाण. खूप छान हा बेत होतो. गावाकडे तुम्ही असाल आणि तुम्हाला जर असा हुरडा पार्टी खाण्याचा योग आला तर नक्की तुम्ही त्याचा आनंद घ्या. आता शहराच्या ठिकाणी पण बऱ्याच ॲग्रो रिसॉर्टच्या तिथे हुरडा पार्टीचं ते आयोजन करतात आणि आपल्याला तिथे जाऊन आपण हुरडा पार्टीचा आनंद घेऊ शकतो. पण तुम्हाला जर गावाकडे जाऊन शेतामध्ये बसून खाण्याचा योग आला तर नक्की त्याचा पार्ट बना. एकदम छान अस्सल आपल्या गावरान पद्धतीने गोवऱ्यांच्या विस्तवावर आपण आरावर म्हणू शकतो. गोवऱ्यांच्या आरावर भाजलेला हा हुरडा एकदम मातीचा छान असा सुगंध येतो त्याला आणि तो खाण्याची मजाच वेगळी. एकदम छान असा आम्हाला हा हुरडा पार्टीचा बेत आखलेला होता, त्याचा आनंद घेता आला. सोबत ही अशी मस्तपैकी लसणाच्या पातीची चटणी असते. लसणाच्या पातीमध्ये मिरच्या आणि शेंगदाणे मीठ घालून उखळामध्ये कुटलेली ही लसणाची चटणी, सोबत तिखट लागलं तर गुळाचा खडा आणि नमकीन म्हणून फरसाण असतो. एकदम मस्त असा हा बेत असतो आणि चवीला एकदम छान आणि त्या वातावरणामध्ये खाण्याची मज्जाच वेगळी.